मन को सामर्थ्यवान बनाने के लिए और मन की शांति बेकरार रखने के लिए संत रामदास जी ने मन के श्लोक बताए हैं। मनाचे श्लोक नंबर 14। जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले। हिंदी में उसका अर्थ, अपने पूर्व कर्मों से ही इस जगत में जीव जन्मा है, मतलब पूर्व कर्म के अनुसार उसको भुगतान देना पड़ेगा, मगर अंततः मृत्यु ही उसे निगल लेगा। बड़े बड़े लोग भी इसी मृत्यु पथ से गुजरे हैं। ऐसे कितने सारे अनगिनत आए और गए, जन्मे और मर गए, कौन जाने। Translation in English: Oh, you are born as an outcome of the deeds of your previous birth. But finally, you will be trapped in the cruel jaws of the death time. Even all the great people have walked along the same path of death, and innumerable of them have been born and dead, caught in the birth and death cycle without discrimination. So nobody should keep in mind that I am Mrutyunjay, that means I can conquer the death, is not possible. So one must be very humble and polite. मराठीमध्ये अर्थ: हे माणसा, तुझा या मृत्युलोकीचा जन्म हा पूर्वकर्मानुसार प्रारब्धानुसारच झाला आहे, पण तुझा शेवटसुद्धा या जन्माची अखेर मृत्यूत मुखातच आहे। कितीतरी विख्यात मोठमोठ्या व्यक्ती याच मृत्यूमार्गाने गेल्या आहेत, म्हणजेच निधन पावल्या आहेत। अशी अगणित माणसे जन्माला आली आणि मृत्युमुखी पडली, म्हणजेच जन्म मृत्यू भोवऱ्यात सापडली आहेत। म्हणजे आपण या एका चक्राचा भाग आहोत। त्याच्यामुळे आपल्यामध्ये सतत ही जाणीव असली पाहिजे, ही विनम्रता असली पाहिजे की आपल्या हातामध्ये हे काही नसून जन्म आणि मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही, तर कशासाठी आपण अहंकार बाळगायचा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ।